बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथील नांदुरा अर्बन बँकेच्या कनिष्ठ संगणक अधिकाऱ्यानं आपल्या इतर कर्मचाऱ्यांच्या सहाय्यानं ऑनलाईन पद्धतीने 5,50,00,000 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी बँकेचे सरव्यवस्थापक राजेंद्र प्रसाद पांडे यांनी नांदुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती। या तक्रारीनुसार आरोपी कनिष्ठ संगणक अधिकारी प्रतीक गजानन शर्मा यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला मलकापूर येथून अटक केली आहे। नांदुरा अर्बन बँकेत प्रतीक गजानन शर्मा यांनी इतर कर्मचारी व काही बाहेरील लोकांच्या संगनमतानं बँकेतील 5.5 कोटींची रक्कम विविध बँकेत ट्रान्सफर केली आहे। प्रतीक शर्माने याने पदाचा गैरवापर केलाय। बँकेचे आर्थिक नुकसान होण्याच्या दृष्टिकोनातून व स्वतःचा आर्थिक लाभ करण्याच्या हेतूनं त्याने बँकेत कर्मचाऱ्यांशी संगनमत करून बँकेची आर्थिक फसवणूक केली, तसेच आर्थिक व्यवहाराची अफरातफरही केली असल्याचं दिसून आलंय। बँकेचे सरव्यवस्थापकांच्या लेखी फिर्यादीवरून नांदुरा पोलीस ठाण्यात आरोपी प्रतीक गजानन शर्मा यांच्या विरुद्ध कलम 420, 406, 409, 467, 468, 120 ब भांडवी सह कलम IT ऍक्ट 66 ब CD अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले। आरोपी प्रतीक शर्मा यास अटक केली असून त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयानं 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। 29 तारखेला नांदुरा अर्बन बँक यांच्याकडून एक लेखी तक्रार आली की त्यांचे जे कॉम्प्युटरचे इंजिनियर होते प्रतीक गजानन शर्मा यांनी त्यांच्या जे काही सॉफ्टवेअर असतात, जे काही पासवर्ड असतात त्यांचा गैरवापर केला आणि बँकेचा 5,50,00,000 असा 5.5 करोडचा अपहार केलेला आहे बँकेच्या रकमेचा, अशी त्यांच्याविरुद्ध तक्रार आली। त्या तक्रारीवरून 420, 406, 409 भादवी तसेच IT ऍक्ट 66 या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आणि जे गुन्ह्यातील मेन आरोपी आहेत जे बँकेमध्ये नोकरी करतात प्रतीक गजानन शर्मा राहणार मलकापूर यांना नांदुरा पोलिसांनी अटक केलेली आहे। त्यांचा PCR हा 3 दिवसाचा PCR घेण्यात आलेला आहे। आरोपी आता हवालातमध्ये बंद आहे। आरोपीने आता कसा फ्रॉड केला आणि कोणाकोणाच्या त्याच्यामध्ये संगनमत आहे, कोणाचं कट कारस्थान आहे, तो सर्व सखोल तपास नांदुरा पोलीस करीत आहेत। यामध्ये पैशाचा अफरातफर आहे की नेमकं कसं? पैशांची अफरातफर आहे। बँकेमध्ये जे लोकांनी पैसे ठेवलेले होते ते या आरोपीने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी त्याचे नातेवाईक किंवा त्याला जे ज्या मित्र परिवार होते त्यांच्या अकाउंट नंबरवर त्याने बँकेतून पैसे ट्रान्सफर केलेले आहे। आणि हा सॉफ्टवेअर इंजिनियर बँकेत होता, त्यामुळे त्याला त्या बँकेने अधिकार दिले होते पैसे ट्रान्सफर करायचे आणि त्याने अधिकाराचा गैरवापर केलेला आहे, म्हणून त्याच्याविरुद्ध 406, 420, 409 भादवी अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे।